नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनी तुम्हाला दाखवणार आहे आज कारल्याचा ठेचा. जबरदस्त ही रेसिपी आहे, नक्की संपूर्ण पहा व्हिडिओ. अर्धा किलो कारले घेतलेले आहेत मी, पहा. आणि हा कारल्याचा ठेचा बनवणार आहे, तुम्ही नक्कीच पहा संपूर्ण. तर पहा, आता कारली घेतलेली आहे, अर्धा किलो धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आणि पहा आता पुढे काय करते ते. हे कारलं मी आता हे ठेचायचं आहे, वरवंट्या पाट्यासारखं दगडाचं. तर त्याच्यात ठेचा बनवतात, म्हणजे मी हमेशा ठेचा बनवते त्याच्यामध्ये. कुठलाही ठेचा असला किंवा खरडा असला किंवा काय असलं तर त्याच्यात बनवत असते. तर ह्याच्यात मी कारली टेचून घेणार आहे, त्याचं ठेचा बनवणार आहे. म्हणजे तर अशीच कारली घ्यायची, फोडायची, त्यातलं बी काढून घ्यायचं. संपूर्ण कारल्याचं मी बी काढते आणि अशा पद्धतीने ठेचा बनवून घेते त्याचा. पूर्ण कारली याच्यामध्ये टेचायची, दगडीच्या याच्यात टेचल्यामुळं आपल्या रेसिपी किंवा आपण काय बनवतो त्याला खूप चव येते, खूप अप्रतिम चव असते दगडाच्या याच्यात टेचल्यानं. तर पहिली जुन्या जमान्यात असायचं सर्व दगडी बिगडी, मोठे वरवंटे पाटे. तर आता नाही, तर माझ्याकडे हे आहे, ते याच्यात मी करत असते, छान होतं याच्यामध्ये पण. तर ह्याच्यात मी आता सगळी कारली, अर्धा किलो कारली आहे, त्यातलं बी काढून घ्यायचं, बाजूला टाकायचं. आणि ही सर्व कारली मी चिरून घेणार आहे, म्हणजे ठेचून घेणार आहे. सॉरी, ती चिरूनच बोलले तुम्हाला, ठेचून घेणार आहे पूर्ण कारली. पहा, अशा पद्धतीने ठेचायचं, एकसारखं सर्व झालं पाहिजे असं करायचं. हे बघा, असं झालेलं आहे ना. आता मी हे एक एक कारलं टेचून त्याच्यामध्ये ह्याच्यात काढून घेणार आहे ताटामध्ये. पूर्ण सर्व कारले अर्धा किलोच्या अर्धा किलो. फार अप्रतिम लागतो हा ठेचा. कडू तर होणारच नाही, पण चव तर काही गुणांनी वाढणार आहे. तुम्ही एकदा करून पहा अशा पद्धतीचा ठेचा एकदा, नक्कीच कळेल तुम्हाला हे काय बनवलं आणि पहिलं काय नव्हतं माहिती, असं तुम्ही म्हणणारच. आणि तुम्ही विचारणारच, तुम्ही जे खाईन त्याला विचारणार ही कशी बनवली म्हणून. हे नक्कीच आयडिया आहे, खूप मेहनतीचं काम आहे जरासं, पण होतं. आपण ठेचायलाच टाईम लागतो तेवढा, नाहीतर दुसरी कामं तर भरपूर आहेत, पटापट होतात ती. तर ही मी आता संपूर्ण कारले अर्धा किलोच्या पूर्ण आहे ना, ती घेतलेली आहे टेचून त्याच्यामध्ये. आणि ठेचा बनवायचा म्हटलं टेचून सर्व केलं तरच होतं. आता मी सर्वच टेचणार आहे याच्यामध्ये. मिरच्या, लसूण, म्हणजे जे लागतं आहे त्याला ना पूर्ण सगळं टेचून घेणार आहे याच्यामध्येच. मग पहा, चव अप्रतिम चव येणार आहे. तुम्ही नक्कीच पहा कशा पद्धतीने मी टेचते आणि कशा पद्धतीने करते ते. तेव्हा आता ही सर्व पूर्ण झालेली आहेत माझी अर्धा किलो कारली. तर तुम्हाला दाखवते काढून याच्यात संपूर्ण. आणि पुढे आता मी आणखीन पण काय काय टेचून घेणार आहे, त्याला लागणारं साहित्य ते पण दाखवते तुम्हाला. हे झालेलं आहे. आता हे जरा बाजूला ठेवते आणि दुसरे पण तुम्हाला दाखवते बनवून काय काय लागणार आहे ते. आता पहा, इथे मी त्याच ज्यात काय त्याला साफ करायचं नाही किंवा काय नाही, तसंच घ्यायचं. मिरच्या चांगल्या घेतलेल्या आहेत, जवळजवळ 8-9 मिरच्या आहेत माझ्याकडं. एक लसणाचा कांदा घेतलेला आहे. ह्याला पण त्याच पद्धतीने टेचून घ्यायचं, काहीच इकडे तिकडे करायचं नाही. तसं जाड केलेलं आहे ना, तसंच टेचून घ्यायचे त्याला, हे मिरच्या आणि लसणाला. आणि प्रत्येक गोष्ट मी ठेचूनच करणार आहे, का की आपल्याला ठेचाच करायचा आहे ना, मग ठेचूनच झाली पाहिजे सर्व गोष्ट. म्हणून मी प्रत्येक गोष्ट ह्याच्यात व्यवस्थित ठेचून. मग ती कारली लागतात मैत्रिणींनो, तुम्ही एकदा करून पहा. तुमच्याजवळ असं काही नसलं ना, तर पाटा वरवंटा असलं त्याच्यावर टेचलं तरी चालेल. दुसरं काही नसलं तुमच्याकडे, पाटा वरवंटा बी नाही आहे असं पण नाही आहे, तुम्ही तव्यात घेऊन लोखंडी तव्यात टेचलं तरी चालेल, काही नाही. पण टेचून केल्यामुळं फार छान होतात. आता टेचायला तुमच्याकडे असं काही वरवंट्यासारखं नसलं तर तुम्ही गोटा असला एक गोट्याने टेचलं तरी चालेल, किंवा आपलं दुसऱ्या खलबद्दं असतात त्याला, ते दांडे असते ना अशी लोखंडाची, त्याने टेचलं तरी चालेल. तरी बघा, आता मिरच्या पण टेचून झालेल्या आहेत मस्त आहे बघा. तर हे मी ना काढत नाही, याला असंच ठेवून देणार आहे बाजूला, नंतर त्यावेळेसच काढणार आहे मी. 17 भांडी भरायला नको आपल्याला ना, मग हे बाजूला असंच ठेवून देणार आहे. आता हे कारली घेतलेली आहे. आता ह्या कारल्यामध्ये चांगलं चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं ते कारली. सगळीकडे मीठ लागलं पाहिजे त्याला, असं करून घ्यायचं. दाबून ठेवायचं सर्व. मीठ लावल्यानंतर असं सगळं दाबून बसलं पाहिजे एकदम. आणि एकदम 2-5 मिनटं, जास्त नाही, 5 मिनटं बाजूला ठेवते मी.
5 मिनटं झाल्यावर परत दाखवते. 5 मिनटं झालेली आहेत आपली. आता हे बघा, हे दाबून ठेवलेलं आहे ना, ह्याला काय करणार आहे मी असं, पहिली आपण कारली धुतलेलीच आहे, म्हणजे काय नाही करायचं, नुसतं पिळून काढायचं. आता ह्याला पाणी सुटले पहा, ह्याला पाणी सुटलं, ह्याच्यामुळं जे कडवटपणा आहे ना तो निघून जाणार आहे आपला, आणि आपल्याला फक्त जी हवे कारले तीच राहणार आहे. तुम्हाला वाटलं नाही तुम्हाला पिळायचं असं, अशी पण करू शकता तुम्ही कारली. पिळलं तर कडू तर जरा पण होणार नाही. नाही पिळलं, नाही तुम्हाला करायचं, मीठ नाही लावून ठेवायचं किंवा पाणी नाही काढायचं त्याचं, तर तुम्ही अशीच केली, मीठ नाही लावायचं, तशीच टाकली तरी चालेल, काही नाही. थोडीशी कडू होणार मग त्यावेळेस, पण अशी केल्यानंतर कडू जर होणारच नाही तुमची कारली, आणि कारल्याचा चव काही गुणांनी वाढणार आहे. हे बघा किती कडू पाणी निघालेलं आहे, ते मिठाचं पाणी, आणि सगळं कडू पाणी निघालेलं आहे. आपली सुटसुटीत कारली झालेली आहे बघा. परत मस्त कारली झालेली आहेत ना. आता काय करायचं, एक लिंबू घ्यायचं, जेवढं पाणी आपण काढलेलं आहे ना तेवढं परत टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये. तर हे पहा, अशा पद्धतीने लिंबू घ्यायचं. हे लिंबाला भरपूर रस आहे, ह्याला चांगले 3-4 चमचे पाणी निघत एवढे पाणी रस आहे त्याला. तर मी रस संपूर्ण 1 लिंबू घालणार आहे त्याच्यात. तुमच्याकडे लिंबू नसलं तर थोडी चिंच घातली तरी चालेल, किंवा कैरी असली तर कैरी घातली तरी चालेल. मैत्रिणींनो, हे बघ, लिंबाने काय होतं, आपल्याला इम्युनिटी वाढवती आणि आपल्या शरीरात स्वच्छ बनतं, साफ बनतं. लिंबाने भरपूर काही आजारावर उपयोग आहे, म्हणून अख्खं लिंबू मी घातलेलं आहे, आणि भरपूर 4 चमचे पाणी निघालं असणार त्याच्यात. हे सर्व मिक्स करते आहे. तशी कारली परत झालेली आहेत आपली, पहा बरं. आता इथे कढई ठेवलेली आहे मी, कढई चांगली तापून द्यायची आता जरा, आणि त्याच्यात मला टाकायचे पळीभर तेल. तर ही पळी आहे माझ्याकडे, हे पळीभर तेल टाकलेलं आहे. आता हे तेल सगळीकडे लागलं पाहिजे, ह्याला फिरून फिरून घ्यायचं छान. तर आता मी सगळ्या कढईला तेल लावलेलं आहे. का लावायचं असं, तर आपल्याला करपलं नाही पाहिजे कुठली गोष्ट, तेल लावल्यामुळं करपत नाही. तर आता इथे मोहरी टाकलेली 1 चमचा भरून, जिरं पण टाकायचं 1 चमचा भरून. दोन्हींना छान फुलून द्यायचे आपल्याला, शांत रीतीत करायचं आहे. दोन्हींना छान फुलून दिल्यानंतर दुसरी प्रोसेस करायची आपल्याला. तर आता मी हे कांदा पण बघा मैत्रिणींनो टेचून घेतलेला आहे त्याच्यातच, खलबत्त्यामध्ये. कांदा पण त्याच पद्धतीने घेतलेला आहे, त्याच्यातच ठेचून घेतलेला आहे, आणि तसाच तो कांदा टाकणार. 2 कांदे घेतले होते, ते पण टेचून घेतले होते, आणि ते पण टाकलेले आहे. आता हे कांद्याला छान परतून द्यायचे आपल्याला. ह्याला ट्रान्सपोर्टपणा, थोडासा तांबूसपणा आला पाहिजे, अशा पद्धतीने कांदा परतून घ्यायचा आहे. कच्चेपणा जरा पण नाही राहायला पाहिजे कांद्यामध्ये, एवढा कांदा परतून घ्यायचा आपल्याला मस्त. पहा तुम्ही आता कशा पद्धतीने मी करते, आणि कशा पद्धतीने कांदा परतून घेणार आहे पहा. छान त्याला मिनिटभर परतायचं आपल्याला कांद्याला. कांदा बिलकुल कच्चा ठेवायचा नाही. रेसिपी मैत्रिणींना टिप्स आहे ती. तर कांद्याला छान परतून दिल्यानंतरच प्रोसेस करायचं पुढचं आपल्याला. तर हे बघा, कांदा छान परतलेला आहे आपला, आता जरा लालसर पण झालेला आहे, आणि ट्रान्सपोर्ट पण झालेला आहे. छान अशी वाफ निघते मस्त त्याच्यातून. आणि का आता पुढे टाकणार आहे मी, तो ठेचा होता ना आपला टेचलेला, तसाच ठेवला होता खलबत्त्यात. मिरच्या, लसूण, तो ठेचा टाकायचा. आता भरपूर झणझणीत होणार आहे, आणि छान झणझणीतच लागतं ते, तरच छान लागतं कारलं. तर तो पूर्ण 10 मिरच्या टाकलेल्या आहे जवळजवळ मी, 10 मिरच्याच्या, आणि 1 लसणाचा कांदा एवढा टाकलेला आहे. आता ही कोथिंबीर पण चांगली मूठभर होती माझ्याकडे, ती चिरलेली आहे, ती पण देते टाकून. म्हणजे कोथिंबीर टाकल्यामुळं कसं स्वाद खूप छान येतो, आणि रंग पण छान येतो, म्हणून कोथिंबीर जास्त असली तर जास्तच टाका त्याच्यामध्ये. तर छान परतलेलं आहे, ह्याला पण मिक्स करून घ्यायचं छान मस्त असं. पहा, तर फास्ट गॅस ठेवलेला आहे, वाफा भरपूर निघतात त्याच्यातून. फास्ट ठेवलेला आहे मी संपूर्ण, फास्ट याच्यातच करायची आपल्याला. 1 चमचाभर मी धने पावडर टाकते, आणि पाव चमचा मी हळद टाकते. रंग छान येतो, धने पावडरनी स्वाद पण मस्त येतो त्या कारल्याला, म्हणून धने पावडर टाकल्यामुळं थोडंसं करपायचा चान्स असतो, का की पावडर आहे ना ती, म्हणून जरा पटापट हलवायचं आपल्याला ते, आणि परतून घ्यायचं ते पण त्याच्यामध्ये. आता हे कारलं घेतले,
हे संपूर्ण लिंबू लावलेलं कारलं, हे बघा, हे लिंबू लावलेलं कारलं मी टाकलं आणि घ्यायचं मस्त हलवून. सगळं एकजीव करायचं आहे. हा ठेचा एवढा जबरदस्त लागतो खायला, तर तुम्ही खाल्ला तर म्हणसाल आपण हमेशा ठेचाच बनवायचा, दुसरी भाजीच नाही बनवायच्या कारल्याच्या काही. तर मीठ टाकते चवीनुसार. तर आपण मीठ पहिलं टाकलं होतं, त्याचा अंदाज घ्यायचा आहे. मीठ सगळं पिळून गेलेलं आहे ते, तरी पण थोडंफार राहिलं असणार आहे त्याच्यात खारटपणा, म्हणून मीठ अंदाजानेच टाकायचं आपल्याबरोबर मापात. थोडंसं कमीच टाकायचं. जरा आळणी वाटलं तर आपण करू शकतो, टाकू शकतो, पण खारट झाल्यावर टाकत नाही शकत. तर हा ठेचा दाबून ठेवायचा आता, असा बारीक गॅस करायचा आता, मोठा नाही ठेवायचा, आणि हा दाबून ठेवायचा असा ठेचा. आणि ह्याच्यावर आता मी मस्त झाकण लावणार आहे. अगदी 5 मिनटं बारीक गॅस करून ठेवणार आहे. पहिल्या 2च मिनटं ठेवते बारीक गॅस करून, नंतर परत ठेवणार आहे एकदा हलवून उलटं पलटे केल्यानंतर. हे बघा आता 2 मिनटं झालेले आहेत आपले. आता मी त्याला उलटं करते, काढून पाहते. हे बघा मस्त वाफ बसलेली आहे त्याला, आणि आता खाली करपायला बी लागलेलं आहे थोडं थोडं. तर मी परत बारीक आणखीन एकदम झिरोवर नेणार आहे गॅस, आणि परत एकदा झाकण ठेवणार आहे आणखीन, म्हणजे त्याचा ओलापणा गायब होईल पूर्ण, आणि मस्त आपल्याला कारल्याचा ठेचा बनेल. त्याच्यावर मी झाकण ठेवते. आणखीन थोडंसं कच्चं वाटते मला ते, आणि 1-2 मिनटं 2-3 मिनटं झाकण ठेवायचं, काढायचं. हे बघा मस्त कारलं बनलेलं आहे, आणि आपलं कारलंचा ठेचा तयार झालेला आहे. साध्या सोप्या पद्धती तुम्ही तोंडी लावण्यासाठी वापरा किंवा टिफिनसाठी वापरा, कसंही वापरा, खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो. भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा कशाबरोबर बी तुम्ही खाऊ शकता. नान असतात त्याच्याबरोबर खाऊ शकता. आता मी तुम्हाला काढून दाखवते. एवढा जबरदस्त हा ठेचा आहे ना, एकदा करून पहा मैत्रिणींनो. या पद्धतीने मात्र करा. ह्या टिप्स आहेत मैत्रिणींनो. जेवण बनवलं म्हणजे काय पोटभरीचं नाचतं, पोटभरीचं नाही. हे जेवण म्हणजे बनवणं म्हणजे कला आहे. ती कला सर्वांना आली पाहिजे, म्हणून आम्ही प्रयत्न करत असते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं, का तुम्हाला पण आलं पाहिजे. सर्व काही गोष्टी कमी साहित्यामध्ये कशा बनवल्या जातात ते पण तुम्हाला सांगत असते. हे बघा सुंदर झालेला आहे ठेचा. आता त्याचा फोटो दाखवते. रंगही फार सुंदर आलेला आहे. पहा किती छान दिसते का नाही. अगदी तोंडाला पाणी सुटणारा हा ठेचा बनलेला आहे. नक्कीच बनवून पहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला ठेचा. आता मसाल्याविषयी सांगते तुम्हाला. म्हणजे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर वरती दिलेला आहे, पहा नंबर. आणि कधी कुठेही मसाला भेटतो. सगळा मसाला बिना केमिकलचा आहे, चुलीवर भाजलेला आहे, गावाकडे बनवलेला आहे. नक्कीच बनवून एकदा ट्राय करून पहा. सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या मसाला फिरतो. फ्री डिलिव्हरी आहे. घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर द्या, पहा. बाय, परत भेटूया.